Good morning, students. We are studying 1.2 lesson on saying please from section 2. Today, we are going to continue our previous lecture. Listen carefully. I can imagine that liftman denied the relief of throwing the author of his wound out of the lift the hour and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. I can imagine. मी इमॅजिन करू शकतो. इथं आय जो आहे तो शब्द रायटरसाठी आलेला आहे. अल्फ्रेड गार्डिनर यांच्यासाठी. ते म्हणतात की आय कॅन इमॅजिन, मी इमॅजिनेशन करू शकतो. काय इमॅजिनेशन करू शकतो? की तो लिफ्टमॅन जो आहे, दॅट लिफ्टमॅन डिनाइड द रिलीफ ऑफ throwing the author of his wound. Denied the relief of throwing the author. जखम म्हणजे शारीरिक जखम त्याला झालेली नव्हती, तर त्याला मानसिक जखम झालेली होती. त्याला त्याची जी समाजामध्ये जी पत होती, ती जी इज्जत होती, त्याला एक प्रकारचा एक धक्का लागलेला आहे असं त्याला वाटलेलं होतं. त्याला इथं काय म्हणलेलं आहे? वुंड म्हणलेलं आहे, जखम म्हणलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मनाला झालेली जखम ही शरीराला झालेल्या जखमेपेक्षा खोल असते. आणि ही जखम जी आहे त्या जखमेचा ऑथर, इथं ऑथर म्हणजे रायटर नाही, तर ऑथर म्हणजे ज्याने ती जखम बाहेर पडला नाही. त्याने ती जखम तशीच मनाला लावून ठेवली. त्यातून त्याने सुटका करून घेतली नाही, रिलीफ करून घेतली नाही. रिलीफ म्हणजे सुटका करून घेणे. याचाच अर्थ असा की तो अपमान जो आहे तो अपमान त्याच्या मनात राहिला. डिनाइड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट. याचा अर्थ आहे की ती जी जखम त्याच्या मनाला झाली होती, जो अपमान त्याचा झालेला होता, त्या पॅसेंजरने त्याला प्लीज म्हणलेलं नव्हतं, त्याला ऑर्डर दिल्यासारखं त्याला फक्त तो टॉप असं म्हणाला होता. तो अपमान त्याच्या मनातच राहिला, ती घटना त्याच्या मनात राहिली. आणि मी असं इमॅजिनेशन करू शकतो ब्रुडिंग ओव्हर ही एक फ्रेज आहे. ब्रुडिंग ओव्हर मीन्स थिंकिंग अँक्शियसली ऑर सॅडली अबाउट समथिंग. एखाद्या घटनेविषयी अगदी अँक्शियसली म्हणजे उत्सुकतेने किंवा अगदी सॅडली अगदी दुःखी होऊन त्याच्यावर विचार करणे. आणि त्याच्यावर तो तासभर पुढे विचार करत बसला असावा. ब्रुडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आर. तो जो काही इन्सल्ट त्याचा झालेला होता, अपमान झालेला होता, त्याच्यावर तो तासभर विचार करत बसलेला असेल. अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम मीन्स व्हॉट? कशाचा बॅलन्स? द बॅलन्स ऑफ माइंड, बॅलन्स ऑफ वन्स माइंड. And he wanted to restore his equilibrium, so that he visited his wife in the evening
टू काम हिज वाईफ, टू काम हिज माइंड. इथं त्यांना असं सांगायचंय की तो जो लिफ्टमॅन होता त्या लिफ्टमॅनला त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीपासून, जो काही अपमान झाला होता त्या सगळ्या गोष्टीपासून सुटका करून घेण्यासाठी, मनाला एक निवांतपणा मिळण्यासाठी, मनातला तो राग व्यक्त करण्यासाठी तो संध्याकाळी आपल्या बायकोला तो भेटला. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. याचं कारण असं आहे, त्याने का असं केलं असावं. फॉर देअर आर फ्यू थिंग्स, त्याचं कारण पुढे दिलेलं आहे, त्याचं कारण आहे. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. कारण वाईट मनस्थिती जी असते, आपल्या मनाची जी वाईट मनस्थिती जी होते, आपला जो वाईट स्वभाव जो बनतो त्या एखाद्या गोष्टीमुळं, आणि ते जे आपले बॅड मॅनर्स जे असतात, आपले ज्या काही वाईट सवयी ज्या असतात किंवा वाईट सवयींची आपल्याला लवकर आपल्याला ते त्या लिफ्टमॅनने आपल्या पत्नीवर तो राग काढलेला असावा. वेन सर अँथनी ॲब्सोल्यूट ब्युलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट. आता हे कोण आहेत सर अँथनी ॲब्सोल्यूट आणि कॅप्टन ॲब्सोल्यूट? हे कोण आहेत? शेजारी दिलेलं आहे, ब्युलीडच्या खाली दिलेलं आहे. ब्युलीडचा मिनिंग आहे थ्रेटन, म्हणजे घाबरवणे. त्याच्या खाली दिलेलं आहे की सर अँथनी ॲब्सोल्यूट पेज बॉय. हा एक सीन आहे. धिस अम्युझिंग इन्सिडंट इज डिस्क्राइब्ड इन ऍक्ट 3 सेक्शन 1 ऑफ द रायवल 1775, ए कॉमेडी बाय शेरिडन. तर शेरिडन या पहिल्या सेक्शन मधला जो तिसरा जो ऍक्ट आहे त्याच्यातला हा इन्सिडेंट आहे. आणि त्या इन्सिडेंटमध्ये सर अँथनी इज कॅप्टन. सर अँथनी हे कोण आहेत? तर कॅप्टन आहेत. इज कॅप्टन जॅक ॲब्सोल्यूट्स फादर. सॉरी, सर अँथनी जे आहेत ते जॅक ॲब्सोल्यूट हा कॅप्टन आहे, त्याचे ते वडील आहेत. अँड फॅग इज द सन्स सर्वंट. आणि पुढे फॅग नाव आलेलं आहे. फॅग हा कोण आहे? तर त्यांच्या मुलाचा तो सर्वंट आहे. सर अँथनी ॲब्सोल्यूट ब्युलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट. सर अँथनी ॲब्सोल्यूट हे वडील आहेत. तो द लॅटर जो वर्ड आहे तो कॅप्टन ॲब्सोल्यूट साठी आलेला आहे. द लॅटर वेंट आउट, आणि तो निघून गेला. तो निघून जातो. अँड ब्युलीड हिज मॅन फॅग. फॅग आता कळालं असेल कोण आहे. फॅग हा या कॅप्टन ॲब्सोल्यूटचा सर्वंट आहे. आणि मग तो घाबरल्यामुळं, त्याला रागवल्यामुळं तो चिडला असेल कॅप्टन ॲब्सोल्यूट, आणि त्याने तो राग कुणावर काढला? फॅगवर काढला असेल. फॅगवर काढला होता. द लॅटर वेंट आउट, तो बाहेर गेला आणि त्याने कुणाला घाबरवलं? त्याने कुणाला बोलला, रागावला? तर फॅगला. आणि फॅग जो आहे तो त्याने परत काय केलं की व्हेअर अपॉन फॅग वेंट आउट डाऊन स्टेअर्स. फॅग परत डाऊन स्टेअर्स, तो खाली निघून गेला. अँड किक्ड द पेज बॉय. आणि त्याने कुणाला मारलं? त्याने कुणाला मारहाण केली रागामध्ये? तर पेज बॉयला. पेज बॉय म्हणजे कामगाराला, त्याच्या हाताखाली असलेल्या कामगाराला. म्हणजे असं होतं की या पद्धतीनं होतं की जर
आपण कुणाला रागवलो तर त्याचा परिणाम त्या पुढच्या व्यक्तीवर कसा होतो आणि तो राग कसा पुढे पुढे पसरत जातो याचं एक एक्झाम्पल त्यांनी इथे दिलेलं आहे. Probably the man who said top to the lift man was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife. तर हे सर अँथनी ॲब्सोल्यूट आणि कॅप्टन ॲब्सोल्यूटचं एक्झाम्पल त्यांनी का दिलं? या लिफ्टमॅनला प्लीज म्हणला नाही, कारण त्या पॅसेंजर सोबत देखील काहीतरी अशाच पद्धतीनं काहीतरी घडलेलं असेल, त्याच्याही आधी काहीतरी मालिका घडली असेल, असंच काहीतरी एखादी चेन असेल आणि त्या गोष्टीचा परिणाम या पॅसेंजरवर झालेला असेल आणि या पॅसेंजरमुळे कोणाला त्रास झाला असेल? लिफ्टमॅनला. आणि लिफ्टमॅन नंतर लिफ्टमॅनमुळे कोणाला त्रास झाला असेल तर त्याच्या पत्नीला, जे मगाशी त्यांनी इमॅजिनेशन केलं होतं. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning. तो जो पॅसेंजर होता तो पॅसेंजर त्या लिफ्टमॅनला टॉपच म्हणला, प्लीज का म्हणला नसेल? कारण त्याच्या मालकाने किंवा त्याच्या बॉसने त्याला गुड मॉर्निंग म्हणलं नसेल त्या पॅसेंजरला. बिकॉज का याचंही कारण असेल, तो जो त्याचा बॉस होता तो बॉस याला गुड मॉर्निंग का म्हणला नसेल? बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपॅक्ट. हेनपॅक्ट याचा मिनिंग आहे बायकोचं बोलणं खाणे. तर त्याला देखील त्याची बायको बोलली असेल काहीतरी रागामध्ये. ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपेक्ट ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. ब्रेकफास्ट करत असताना त्याला त्याची बायको बोलली असेल रागात काहीतरी. टू होम द कुक हॅड बीन इन्सोलंट. आणि त्याची बायको त्याला रागात का बोलली? कारण त्यांच्या घरामध्ये असलेली जी कुक असते, जी कुक होती, ती कुक जी आहे म्हणजे तिच्याशी का उद्धट वागला असेल? बिकॉज द हाऊस मेड म्हणजे त्यांच्या घरात काम करणारी जी कोणी असेल त्यांनी हॅड अन्सर्ड हर बॅक. त्यांनी त्या कुकला उलट काहीतरी बोललं असेल. अशा पद्धतीने ही मालिका चालली असेल. वी इन्फेक्ट द वर्ल्ड. ह्या सगळ्या गोष्टी इमॅजिन केलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी रायटरने काय केलेल्या आहेत तर इमॅजिनेशन केलेलं आहे. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. इल ह्युमर्स म्हणजे वाईट सवय किंवा वाईट वागणूक जी आहे आपली, त्याच्यामुळे आपण काय करत असतो की आपल्या आजूबाजूचं जे जग आहे, जे वर्ल्ड आहे, जे पीपल्स आहेत, आपण त्यांना काय करत असतो? इन्फेक्ट करत असतो, दूषित करत असतो. Bad manners probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar. इथं कॅलेंडरचा जो मिनिंग आहे तो आपल्या घरातल्या कॅलेंडरचा मिनिंग नाही. इथं कॅलेंडरचा मिनिंग आहे ए कॅलेंडर ऑफ कॉजेस अरेंज्ड फॉर ट्रायल इन कोर्ट. कोर्टामध्ये जे काही खटले असतात त्या खटल्यातील गुन्ह्यांच्या यादी, त्या गुन्ह्यांची जी यादी असते त्याला कॅलेंडर म्हणलेलं आहे. मग आपण रायटरला असं म्हणायचंय की आपले जे बॅड मॅनर्स आहेत ते बॅड मॅनर्समुळं आपण या आयुष्यामध्ये, जनरल लाईफमध्ये जे विष मिसळवत असतो ते विष किंवा त्या आपल्या वाईट सवयीमुळं पसरलेलं जे काही वाईट otherwise good-natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper.
एखादी पत्नी असते की जी ब्लॅक आय ब्लॅक आय म्हणजे तिचा डोळा काळा होणे, कशामुळे होणे तर मारहाणीमुळे. तिचा डोळा काळा निळा झाला असेल कारण त्याच्या चांगल्या तिच्या चांगल्या स्वभावाच्या पतीनं तिला मारलं असेल. गुड नेचर्ड हजबंड, त्यांच्यामध्ये वादावाद झाली असेल, त्याने तिला मारलं असेल, तर अशा पद्धतीच्या त्रास होत असतो. घरी सासरी जो तिला त्रास होत असतो, त्या पत्नीप्रमाणेच अशा शेकडो बायका अशा मोरॉस टेम्पर मीन्स अनहॅपी, दुःखी, संतापी जो स्वभाव असतो, रागीट स्वभाव असतो, अशा रागीट स्वभावाच्या छायेखाली, अशा रागीट स्वभावाच्या मध्ये अशा शेकडो बायका अशा शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीप्रमाणे जगतायत. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. असं जरी असलं तरी देखील लॉ जो आहे तो लॉ हा प्रायव्हेट मॅनर्स, आपले जे काही प्रायव्हेट आपलं जे वर्तन आहे, आपलं जे काही खाजगी वर्तन आहे, आपला जो काही स्वभाव आहे, जे काही वागणं आहे, असं जरी असलं तरी देखील लॉ त्याच्याबद्दल काही करू शकत नाही. No decalogue could cover the vast area of offences, and no court could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all our modes and manners. डेकलॉग म्हणजे धर्मग्रंथ, द 10 कमांडमेंट्स. डेकलॉग जो आहे, धर्मग्रंथ जो आहे, त्याच्यामध्ये देखील जेवढे काही गुन्हे, जेवढे काही ऑफेन्सेस आहेत, गुन्हे आहेत, त्यांच्यावर तो आवर सोशल सिव्हिलिटी. आणि कुठलंही कोर्ट हे आपले जे सोशल सिव्हिलिटीज आहे, समाजामधलं आपलं जे काही अशा पद्धतीचं जे वागणं आहे किंवा आपलं जे बोलणं आहे, स्पीच आहे, द टिल्ट ऑफ आवर आयब्रोज म्हणजे आपलं जे काही वाईट वर्तन आहे, आणि ऑल आवर मोड्स आपली मनस्थिती आहे, आणि आपलं मॅनर्स आहे, जे काही सोशल बिहेवियर आहे, त्याच्यावर नो कोर्ट कुड ऍडमिनिस्टर ए लॉ. कुठलाही कायदा, कुठलंही कोर्ट कायदा करू शकत नाही, काही करू शकत नाही. But though we are bound to endorse the verdict against the liftman, have a certain sympathy with him. जरी लिफ्टमॅनच्या विरुद्ध, व्हर्डिक्ट म्हणजे निर्णय, एंडॉर्स म्हणजे समर्थन, व्हर्डिक्ट म्हणजे जजमेंट, निर्णय, त्या लिफ्टमॅनच्या विरोधात जरी एखादा निर्णय गेला आणि त्याचं जरी आपण समर्थन केलं आणि ते समर्थन करायला आपण बांधील जरी असलो, बाउंड म्हणजे बांधील असणे, तरी देखील मोस्ट पीपल विल हॅव ए सर्टन सिम्पथी विथ हिम. तरी देखील बऱ्याच लोकांचं जी एक सिम्पथी आहे, सहानुभूती जी आहे, ती त्या लिफ्टमॅनला राहील. लोकांची सहानुभूती त्याला मिळेल. While it is true that there is no law that compels us to say, is much older and much more sacred than any law which enjoins us to be civil.
समाजामध्ये एक प्रथा आहे की जी खूप ओल्डर आहे, जुने आहे, मच मोर सॅक्रेड आहे. सॅक्रेड म्हणजे पवित्र आहे दॅन एनी लॉ. कुठल्याही लॉ पेक्षा ती पवित्र आहे आणि जुनी आहे. समाजातली प्रथा की जी काय करते, एन्जॉइन्स अस टू बी सिव्हिल, की जी आपल्याला एन्जॉइन्स म्हणजे शिकवते काय, तर सिव्हिलिटी म्हणजे सभ्यता शिकवते, चांगुलपणा शिकवते. अँड द फर्स्ट ही प्रथा शिकवते, त्याची पहिली गरज अशी आहे, रिक्वायरमेंट अशी आहे की आपण काय केलं पाहिजे की आपल्याला जी काही सर्व्हिस लोकांकडून मिळते, जी काही सेवा आपल्याला लोकांकडून मिळते, मदत मिळते, त्याची आपण काय केली पाहिजे, तर अॅक्नॉलेज दिली पाहिजे, पोचपावती दिली पाहिजे. त्याच्यावर आपण काहीतरी आपली देखील आपण प्रतिक्रिया दिली पाहिजे. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, तर प्लीज म्हणलं पाहिजे किंवा थँक्यू म्हणलं पाहिजे. Please and thank you are the small change with which we pay our ways as social beings. Please and thank you. कृपया आणि आभारी आहे. Please and thank you are the small change. आपल्याला ज्यांनी सर्व्हिस दिली, आपल्याला ज्यांनी मदत केली, आपल्याला ज्यांनी सेवा दिली, त्या लोकांच्या प्रती एक छोटासा आपण बदल घडवत असतो ह्या दोन शब्दांच्या माध्यमातून. आणि हे दोन शब्द बोलल्यानंतर आपण वी पे आवर वेज ॲज अ सोशल बिंग, समाजाचं आपण एक प्रकारे देणं देत असतो. दे आर द लिटल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन्स ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. दे जो वर्ड आहे तो इथं प्लीज आणि थँक्यू साठी आलेला आहे. प्लीज अँड थँक्यू आर द लिटल कर्टसीज. लिटल कर्टसीज छोटे शब्द आहेत शिष्टाचाराचे, सभ्यतेचे. कर्टसी म्हणजे सभ्यता किंवा शिष्टाचार, चांगली वागणूक. बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. आणि असं हे दोन शब्द वापरल्यामुळं आपण आपल्या आयुष्यरूपी जी आपली मशीन आहे तिला आपण एक प्रकारे ऑइलिंग करत असतो, एक प्रकारे ती चांगल्या रीतीने आपण ती चालवत असतो. दे पुट आवर इंटरकोर्स, इथं दे वर्ड पुन्हा परत प्लीज आणि थँक्यू साठी आलेला आहे. दे पुट आवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ ए फ्रेंडली कोऑपरेशन. इंटरकोर्स मीन्स कम्युनिकेशन or conversation. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation, an easy give and take, instead of on the basis of superiors dictating to inferiors. समाजामध्ये किंवा कुठेही तुम्ही बघितलं तर काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी सुपिरियर लोक असतात, वरिष्ठ लोक असतात. आणि ते काही वरिष्ठांना असं वाटत असतं की ते काय करत असतात की कनिष्ठांना हुकूम देत असतात, डिक्टेट करत असतात. डिक्टेट म्हणजे हुकूम करणे कोणाला, इन्फिरियर्सना, कनिष्ठांना. तर ते हुकूम न देता जे काही वरिष्ठ लोक आहेत त्या लोकांना ते जसं हुकूम देत असतात त्याच्याऐवजी जर आपण किंवा त्या लोकांनी प्लीज आणि थँक्यू असे जर शब्द वापरले तर काय होईल, तर एक जे इंटरकोर्स आहे, जे कम्युनिकेशन आहे आपलं इतरांसोबतचं किंवा इतरांचं आपल्यासोबतचं, ते कम्युनिकेशन कसं होईल, पण देखील अगदी कसा होईल, सुलभ होईल, इझी होऊन जाईल. तुम्ही जर असं हुकूम जर नाही दिले आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर कर्टसीज जर वापरली, लिटल कर्टसीज आहे,
छोटे शब्द आहेत, प्लीज अँड थँक्यू. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड that would wish to command where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. तर इट इज अ व्हेरी वल्गर माइंड. वल्गर मीन्स वाईट. हे खूप वाईट किंवा घाणेरडं मन असतं. दॅट वुड विश टू कमांड, की ज्याला फक्त कमांड द्यायला आवडते, जे की ज्याला फक्त हुकूम द्यायला आवडते, की ज्याला रागात एखाद्याकडून काम करून त्या व्यक्तीला त्या व्यक्तीनं आदेश दिल्यावरच फक्त कामं होतात. अँड हॅव इट विथ विलिंगनेस. तर अशा लोकांना कशा पद्धतीनं सर्व्हिस मिळवली पाहिजे, तर विथ विलिंगनेस, स्वखुशीनं आणि गुड फिलिंग, तर चांगल्या भावनेनं इतरांकडूनही त्यांना जर तसं पाहिजे असेल तर ह्या शिष्टाचाराचा त्यांनी वापर केला पाहिजे. तर त्यांना अशी सर्व्हिस मिळेल, विलिंगनेसने मिळेल, गुड फिलिंगने मिळेल, आणि एक फ्रेंडली कोऑपरेशन, एक गुड ॲटमॉस्फिअर तिथं निर्माण होईल. इन्स्टेड ऑफ तुम्हाला देखील आनंद होईल, तुम्हाला देखील एक आनंद मिळेल आणि ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या भावनेनं घडतील. I should like to feature in this connection, my friend, the polite conductor. आणि या संदर्भामध्ये मला माझ्या एका नम्र कंडक्टर मित्राविषयी मला इथं सांगायला आवडेल. पोलाइट कंडक्टर, नम्र कंडक्टर. कंडक्टर तुम्हाला माहिती असेल, एसटी बसमध्ये असतात कंडक्टर. त्यांचं एक उदाहरण मला इथं द्यायला आवडेल. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट ए रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली. हे तर डिस्क्रिमिनेटिंग टायटल याचा अर्थ आहे भेदभाव करणारे जे शीर्षक आहे, जे टायटल मी आता दिलंय त्याच्यामुळे काही भेदभाव होत नाही. म्हणजे मला फक्त माझ्या मित्रालाच, तो मित्रच एकटा पोलाइट आहे असं मला म्हणायचं नाही. तर बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट ए रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली. म्हणजे मला इतर कंडक्टर्सना रिब्यूक करायचं नाही, दोष द्यायचा नाही. ऑन द कॉन्ट्ररी, या उलट, आय एम डिस्पोज टू think that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. Ordeal म्हणजे दुःखद अनुभव, डिफिकल्ट और पेनफुल एक्सपिरियन्स, दुःखद अनुभव. उलट मी तर असं म्हणेन की समाजामध्ये असे काही लोकांचे गट आहेत. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशी काही अनप्लिझंट स्पेसिमेन भेटतील, वैतागलेले असे काही लोक भेटतील, नमुने भेटतील. हु रिगार्ड्स द पॅसेंजर्स, की जे आपल्या पॅसेंजर्सना काय समजतात, रिगार्ड म्हणजे समजणे, ॲज हिज नॅचरल एनिमीज, नैसर्गिकरित्या असलेले त्यांचे ते दुश्मन ते इतर लोकांना समजतात. पॅसेंजर्सना ते त्यांचे असा असतो की इतर लोकांना त्यांना फक्त फसवायचंच असतं, दुसरा त्यांचा काही उद्देश नसतो.
अँड हू कॅन, किंवा त्यांना असं वाटतं की इतर लोक फक्त आपल्याला डिवचण्यासाठीच आहेत, आपल्याला चिडवण्यासाठीच आहेत, आपल्याला आपला अपमान करण्यासाठीच आहेत, असंच त्यांना त्या अशा काही लोकांना, बस कंडक्टर्सना वाटत असतं. And who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. आणि असे जे लोक आहेत त्या लोकांना असे जे प्रकारचे जे लोक आहेत, अशा प्रकारचे जे लोक आहेत ते खूप दुर्मिळ आहेत. रेअरर दॅन इट युज्ड टू बी. पूर्वीपेक्षाही असे लोक खूप दुर्मिळ आहेत. अशा स्वभावाचे लोक आता नाहीयेत. आय फॅन्सी द पब्लिक ओव्ज. आय फॅन्सी, मला कौतुक वाटतं, मी एक अशी कल्पना करतो, आश्चर्य वाटतं की द पब्लिक ओव्ज मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी. एक अंडरग्राउंड रेल्वे कंपनी नावाची कंपनी आहे, त्याचे लोकांनी काय केलेत, आभार मानलेले. कशासाठी? विच अल्सो रन्स द बसेस. आणि ही कंपनी काय करते तर बसेस देखील चालवते. फॉर इन्सिस्टिंग ऑन ए सर्टन स्टँडर्ड्स ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स. कशावर ते आग्रह करतात? कशाचा आग्रह करतात? ऑन ए सर्टन स्टँडर्ड, विशिष्ट दर्जाची, सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी, विशिष्ट दर्जाची वागणूक, विशिष्ट दर्जाची सभ्यता, सभ्यतेचं ते काय करतात तर अपेक्षा करतात. आणि ती अपेक्षेचं ते आग्रह करतात, आग्रह धरतात. कुणाकडून? इन इट्स सर्वंट्स, त्यांच्याच कर्मचाऱ्यांकडून. कुणाला? पॅसेंजर्सना. म्हणजे त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून पॅसेंजर्सना एक विशिष्ट दर्जाची चांगली वागणूक मिळावी, सभ्यतेची वागणूक मिळावी, या गोष्टीची ते काय करतात, या गोष्टीचा ते आग्रह धरतात. अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लीझंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक. ह्या गोष्टींमुळं फक्त लोकांचा प्रवासच चांगला होणार नाही, तर आणखीन काय होईल? बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. तर याच्यामुळं काय होईल तर खूप महत्वाची सामाजिक सेवा याच्यामधून घडली जाते. म्हणून ती कंपनी, त्या कंपनीतले वरिष्ठ अशा गोष्टींसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून आग्रह धरतात. मित्रांनो, राहिलेला भाग पुढच्या तासाला बघूया. झालेला भाग परत एकदा वाचा. जे काही अवघड शब्द आहेत त्यांची मिनिंग्स लक्षात ठेवा. राहिलेला भाग नंतर बघूया.